कुठल्याही शहरात आपण बसमधून उतरलो की सर्वात प्रथम शोधतो ती रिक्षा। प्रत्येक शहरात रिक्षाचं स्वरूप, त्याचे टेरिफ कार्ड आणि प्रश्नही वेगवेगळे असतात। कोल्हापुरातल्या रिक्षा चालकांचा सध्या संघर्ष सुरू आहे, तो आरटीओशी। पासिंगसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाकडून कोणावरही अन्याय होत असेल तर सर्वसामान्य नागरिक, कामगार, रिक्षा चालक, पक्ष आणि संघटना विसरून एकजूट होत असतात। अन्य कोणत्याही शहरात असं चित्र अपवादानच दिसून येतं। म्हणून रिक्षा चालकांची एकजूट पाहून प्रशासन हादरलं नसेल तरच नवल, याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन आणि आपण पाहताय सिटी न्यूज। कोल्हापुरात 15,000हून अधिक रिक्षा चालक आहेत। सध्याची स्थिती पाहता सार्वजनिक वाहतुकीला मोठा हातभार लावणारा रिक्षा व्यवसाय अनेक अडचणींच्या फेऱ्यात सापडलाय। दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढलेली संख्या, विविध मोफत योजनांमुळे शासकीय बस सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि खराब रस्त्यांमुळे वाढलेला रिक्षांचा मेंटेनन्स, अशी काही कारणं त्यासाठी सांगता येतील। याशिवाय आर्थिक अडचणींमुळे कर्ज किंवा उधार उसनवारीच्या फेऱ्यातही काही जण अडकलेले दिसून येतात। अशा सर्व अडचणींमुळे रिक्षाच्या पासिंगला विलंब होतो। पैशाची जुळवाजुळव करेपर्यंत खूप वेळ निघून जातो आणि मग विलंब आकार भरावा लागतो। हाच विलंब आकार सध्या कळीचा मुद्दा बनलाय। दिवसाला 50 रुपये असा विलंब आकार सध्या भरावा लागतोय। जेव्हा पैशाची जुळवाजुळव करून रिक्षा चालक आरटीओकडे जातो तेव्हा अधिक वेळा मूळ रकमेपेक्षा विलंब आकाराची रक्कमच जास्त असते। दरवर्षी एका रिक्षासाठी विमा, दुरुस्ती, देखभाल, मीटर पासिंग अशा साधारण 10,000 रुपयांचा खर्च आहे, तर विमा हप्ता 5,000हून अधिक आहे। ही रक्कम जमवण्यासाठी काही दिवस जातात, त्यामुळे विलंब आकाराचा भार सोसावा लागतो। या नवीन नियमामुळे काही रिक्षा चालकांना अगदी 35,000पर्यंतची रक्कम भरावी लागली आहे। त्यामुळे पासिंग विलंब आकार रद्द करण्याच्या मुख्य मागणीसह कल्याणकारी मंडळ स्थापन करा, रिक्षा पासिंगसाठी एक खिडकी योजना राबवा, रिक्षा चालकांना असंघटित कामगारांचे लाभ द्या आणि रिक्षा तसंच टॅक्सीचे थांबे त्वरित मंजूर करा, याही मागण्यांचा यात समावेश आहे। अत्यंत भव्य अशा मोर्चानं रिक्षा चालकांनी या मागण्या मांडल्या आहेत। राज्य शासन आम्हाला सुविधा तर पुरवत नाहीच, परंतु अवाजवी खर्चाचा बोजाही आमच्यावर लादत आहे। त्यामुळे एकूणच हा व्यवसाय मोडण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केलाय। आता कोल्हापुरात रिक्षा चालकांवर अन्याय होत असेल आणि या राज्याचे मुख्यमंत्री जर रिक्षा चालवत होते तर त्यांची चर्चा तर होणारच। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर या निमित्तानं वक्तव्य केलंय। राज्याचे मुख्यमंत्री रिक्षा चालक होते, त्यांना रिक्षा चालकांच्या अडचणी माहीत आहेत, त्यामुळे त्यांनी रिक्षा चालकांना न्याय द्यावा असं ते म्हणाले। दरम्यान विविध मागण्यांबाबत देवणे काय म्हणाले पाहूया। 50 रुपये दररोज पासिंगसाठी जो दंड आकारला जातो तो सरकारनं त्वरित रद्द करावा। याला संघटनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये बॅन होता, स्थगिती होती, ती उठलेली आहे। शासनानं कॅबिनेटमध्ये घेऊन तो दंड तर रद्द करावा, अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारनं दाखल व्हावं आणि ह्या टॅक्सला स्थगिती घ्यावी, पहिली मागणी। रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना मंजूर करतो म्हणून सरकार प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगतं। या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कल्याणकारी मंडळामध्ये सहभागी करावं आणि शासनानं ज्या पद्धतीनं गवंडी सेंट्रिंगवाले आहेत त्या पद्धतीने रिक्षा ड्रायव्हर जे आहेत त्यांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळेल, 5 लाख रुपये त्यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतील, या सुविधा द्याव्या आणि अनेक रिक्षा स्टॉप बंद आहेत ते सुरू करावे, त्यांना मंजुरी द्यावी, अशी आम्ही आता मागणी केली आहे। त्यामध्ये 2 मागण्यामध्ये ताबडतोब कलेक्टर हस्तक्षेप करतो म्हणले। असंघटित कामगारांसाठी कामगार आयुक्तांच्यावर बैठक लावतो आणि आरटीओने जो काय बदल करायचा आहे ते करतो म्हणून सांगितलं आणि बाकीच्या मागण्या या शासन स्तरावर आहेत आणि म्हणून येणाऱ्या 18 तारखेला सरकारनं जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये खरडा भाकर आम्ही खाणार आणि आरटीओला पण खरडा भाकर खायला देणार। कोल्हापुरातल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाची ताकद काय असते हे अवघ्या राज्यानं यापूर्वीही अनुभवलंय। त्यामुळं राज्य सरकारला हे आंदोलन हलक्यात घेऊन चालणार नाही। उलट तातडीनं निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र होऊ शकतं। लोकसभेत झालेल्या पराभवाची जखम
अजून ताजी आहे, त्यातच विधानसभा तोंडावर आहे. त्यामुळं आता पालकमंत्री मुश्रीफ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याचीच प्रतीक्षा. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सिटी न्यूज.